नमस्कार. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, की आपण रँडमली घेतलेले मुलांचे फोटो हे आय कार्डमध्ये नेमकी कशी टाकायची आणि त्याचं बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं आणि त्याला प्रोफेशनलमध्ये कसं सेट करावे हे आपण आज जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम अलाटो एस-एस ॲप ओपन करायचं आहे. तुम्हाला वरील 3 लाईनला क्लिक करून तुमच्या कम्युनिटी ॲक्टिव्हिटीमध्ये यायचं आहे. इथे तुम्हाला तुम्ही तयार केलेली शाळा दिसत असेल. शाळेला क्लिक करायचं आहे आणि त्यातील मेंबर या दुसऱ्या नंबरच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला ती ॲक्टिव्हिटी ॲड मेंबर या बटनला क्लिक केल्यानंतर वर तुम्हाला फोटो सिलेक्शन नावाचं एक बटन दिसत आहे, त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डायरेक्टली Google Play Storeला दुसऱ्या ॲप्लिकेशनला घेऊन जाणार आहे. पासपोर्ट फोटो मेकर फोटो आयडी हे एक दुसरं ॲप आहे. त्याला तुम्ही इन्स्टॉल करून ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचा इंटरफेस दिसायला सुरुवात होणार. तर आपल्याला सर्वात आधी वर दिलेला कस्टम या बटनला क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला विड्थ हे 35 आणि हाईट हे 45 ठेवायची आहे. नंतर सिलेक्ट युनिट मिलीमीटरच राहणार आहे आणि इत्यादी माहिती भरून तुम्ही ओके या बटनला क्लिक करणार आहात. आता याच्यामध्ये तुम्ही जे रँडमली काढलेली फोटो आहे किंवा तुमच्याकडे ऑलरेडी आहे, तर ते फोटो तुम्ही यामध्ये गॅलरीमधून सिलेक्ट करून घ्यावा. त्याच्यानंतर तुम्हाला इथे डाउनलोड्स किंवा तुम्ही तुमच्या कॅमेरामध्ये त्या गोष्टी भेटतील. आता मी या मुलांची फोटो आहे, जसा मुलाचा फोटो मी सिलेक्ट केला. त्याच्यानंतर हा किती साईजमध्ये ऑटोमॅटिकली आलेला आहे. आता बघा मी याला आता रिमूव्ह बॅकग्राऊंड करण्यासाठी डायरेक्टली नेक्स्ट या वरच्या बटनला क्लिक करतो. नेक्स्ट या बटनला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह केला जातो. ओके. त्याच्यानंतर मी याला सेव्हच्या बटनला क्लिक करतो. हे ॲप फ्रीमध्ये वापरता येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर JPEG आणि PNG हे 2 ऑप्शन दिसत असल्यास तुम्ही JPEGच ठेवावे आणि जी सेटिंग आहे ती सेटिंग ठेवून सेव्ह करावी. ही फाईल त्यानंतर तुम्हाला हे फ्री असल्यामुळे तुम्हाला सेव्ह करता वेळेस कधी-कधी तुम्हाला ॲड्स दिसू शकतात. त्यानंतर क्लोज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या थर्ड पार्टी ॲपला हे देऊन रेटिंग देऊन ते बॅक करायचं आहे. आता ही एक बॅकग्राऊंड तयार झालेली इमेज हे तुमच्या फाईल मॅनेजर म्हणजेच फोल्डरमध्ये तयार झालेली आहे. ओके. आता काय करायचं ही फोटो तुम्ही तुमच्या Google ड्राईव्हला टाकणार आहात. तर सर्वात आधी आपल्या ॲपमधलं म्हणजे आपल्या मोबाईलमधलं ड्राईव्ह ओपन करायचं आहे. आता यामध्ये असं पण होऊ शकतो, की पहिल्या वर्गातील मुलं जे आहेत ते पूर्णपणे पहिल्या वर्गातील शिक्षकांकडे त्यांचा डेटा असेल. दुसऱ्या वर्गातील मुले हे दुसऱ्या वर्गातील वर्ग शिक्षकांकडे डेटा असेल. डेटा इन द सेन्स फोटो असतील. तर त्यांचे Google ड्राईव्हला फोल्डर ते स्वतः बनवून ठेवू शकतात. पण आपल्याला एक असो की अनेक फोल्डर असोत याचा काहीही प्रॉब्लेम नाही. मात्र एक गोष्ट काळजी घ्यायची आहे, की कोणत्याही फोल्डर जे असेल, आता मी उदाहरणार्थ चाइल्ड फोटो या नावाचा फोल्डर बनवलं. ओके. एक फोल्डर क्रिएट केलं. हे बघा यामध्ये आहे. आता मी या फोल्डरच्या 3 डॉटला क्लिक करतो. ठीक आहे. 3 डॉटला क्लिक केल्यानंतर इथे शेअरचा ऑप्शन येतो. शेअरला क्लिक केल्यानंतर खाली लॉकचा सिम्बॉल आहे त्याला क्लिक करून रिस्ट्रिक्टेड आहे त्याला चेंज करून मी यामध्ये त्याची परमिशन चेंज करतो. ही एक परमिशन तुम्हाला म्हणजे सर्व टीचरला करणे अनिवार्य आहे. ओके. त्यानंतर मी एक फोल्डर बनवलं म्हणजे सर्व टीचरने किंवा हेडमास्टरने त्यांचा फोल्डर बनवला. फोल्डर जर पब्लिक कॅटेगरीमध्ये असेल तर फोल्डरच्या मध्ये एक लोगो सारखा दिसतो म्हणजे याचा अर्थ तो पब्लिक फोल्डर आहे. ओके. आता मी ती जी फाईल होती म्हणजे ही जी मुलांची फोटो होती ते मी माझ्या फोल्डरला ओपन केलं. ओपन केल्यानंतर खाली दिलेल्या अधिकच्या बटनला क्लिक केलं आणि अपलोड नावाच्या बटनला क्लिक केलं. ओके. अपलोड नावाच्या बटनला क्लिक केल्यानंतर मला पहिल्याच नंबरला ते फोटो फाईल दिसत आहे. तसंच तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर कोणत्या एका फोल्डरला असेल किंवा एखाद्या ठिकाणी असेल तर ते तुम्ही तिथून सिलेक्ट करून इथे टिक करून हे अपलोड करून घ्यावे. आता इथे फाईलचं नाव मात्र जसं आता या व्यक्तीचं नाव आहे राहुल. ओके. आणि आडनाव पण लिहितं JPEG त्या फाईलचं एक्सटेन्शन आहे. ठीक आहे. त्यानंतर मी याला अपलोड करतो. अपलोड केल्यानंतर काही सेकंदामध्ये ती फोटो फाईल ती माझ्या ड्राईव्हला इनेबल होतं. त्याच्यानंतर मी काय करणार परत या 3 डॉटला क्लिक करणार आणि याचं कॉपी लिंक या बटनला क्लिक करणार. बघा खाली कॉपी झालेली एक लिंक दिसतं. त्यानंतर आपण जी एक्सेल फाईल जनरेट करतो किंवा ते डाउनलोडला देतो. आता मी या अपलोडला क्लिक केलं. त्याच्यानंतर इथे मला डाउनलोड्समध्ये माझी ती जुनी फाईल आहे. ठीक आहे. यामध्ये आता काय करणार मी
ओके. याच्यामध्ये मी ती फाईल लिंक पेस्ट करणार. म्हणजे बघा, आता मी इथे एक रेकॉर्ड ॲड करतो. कुलकर्णी होतं. इथे अक्षय कुलकर्णीच्या ऐवजी राजेश कुलकर्णी. त्यांचा मोबाईल नंबर थोडासा चेंज करतो. ओके. त्यांचा ॲड्रेस, क्लास, सेक्शन किंवा डिव्हिजन, स्टुडंटचं नाव, स्टुडंटचं जेंडर, ब्लड ग्रुप, डेट ऑफ बर्थ, फोटो पाथ हे टाकून मी याला सेव्ह करतो आहे. ठीक आहे. सेव्ह केल्यानंतर बल्क रेकॉर्ड नावाचं फाईल सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे परत इथे आल्यानंतर अपलोड चूज फाईलमध्ये आल्यानंतर ती अपलोड करून घ्यायची आहे. त्यानंतर सबमिट न केलं की हा रेकॉर्ड तुमच्या अलर्टो ॲपमध्ये दिसायला सुरुवात होतं. आता बघा, राजेश कुलकर्णी नावाच्या मुलाची मी म्हणजे वडिलाची एंट्री यामध्ये केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही त्या ॲपचा वापर करून म्हणजेच अर्थात पासपोर्ट फोटो या ॲपचा वापर करून तुम्ही तुमचं फोटो प्रॉपर आणि अलाइनमेंटनुसार व्यवस्थित करू शकता. धन्यवाद.